शाळेत जायचं नाही म्हणून नागपूरमध्ये एका 10 वर्षांच्या मुलानं गळफास घेतला। नागपूरच्या जयतळा परिसरातल्या महाजन लेआउट इथे राऊत कुटुंबीय राहतात। संजय राऊत यांचा वेदांत हा लहान मुलगा। वेदांत यशोदा पब्लिक स्कूलच्या 4थ्या वर्गातला विद्यार्थी होता। वेदांत गेल्या महिन्याभरापासून पोटदुखीमुळे शाळेत जायला टाळाटाळ करायचा। बुधवारीही तो शाळेत गेला नाही। शाळेत गेला नाही तर तुझं नाव शाळेतून काढून टाकू असं आईने त्याला सांगितलं। मात्र शाळेत जायचं नाही म्हणून तो एवढं टोकाचं पाऊल उचलेल असं त्याच्या नातेवाईकांनाही वाटत नाही। लिहून वगैरे काहीच नाही ठेवलेलं आहे, फक्त त्याने त्याच्या मनामध्ये काय आलं काय नाही ते थोडंसं खेळल्यानंतर तिकडे आतमध्ये गेला तो। त्यांनी काही खाल्ला पिल्ला थोडंसं आणि ते दरवाजे वगैरे बंद करून दिले त्यांनी पूर्ण तीनचे तीनही, आणि ते बंद केले दरवाजे तर असं काही माहीत बी नाही कोणाला, म्हणजे कोणी होतच नाही ना तिथे। वेदांत बुधवारी शाळेत गेला नाही। त्यानं दुपारी घरीच 2 वाजेपर्यंत फटाके उडवले। त्यानंतर त्याची आई कामानिमित्त बाहेर गेली। त्याचवेळी वेदांतनं घराची दारं खिडक्या बंद करून सिलिंग फॅनला दुपट्ट्यानं गळफास लावून घेतला। आई बाहेर गेल्यानंतर मग त्यांनी सर्व दरवाजे बंद करून सिलिंगला फाशी घेतलेली आहे, अशी ही घटना आहे। काही त्यांनी कुठे लिहून ठेवलंय त्याच्यावर? नाही, असं काही कुठे सुसाईड नोट वगैरे काही मिळालेलं नाही। शालेय शिक्षणात जीवन कौशल्य शिकवणे म्हणजे लाईफ स्किल एज्युकेशन प्रोग्राम, त्यातनं आंतरिक वाढ, मेंदूची, मनाची, भावनांची स्थिरता आणण्याची झाली पाहिजे। पालकांना फार महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन याच्यामध्ये असतं की ते मुलांच्या जवळीक व्हायला हवं, संवाद साधायला। 10 वर्षांच्या कोवळ्या वयात त्यानं आत्महत्येचं पाऊल का उचललं हे समजून येत नाहीये। पालकांनी वेळीच आपल्या पाल्यांशी संवाद वाढवण्याची गरज आहे, हे यातून अधोरेखित होतंय। जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।